आज मितीला मला 81 वर्ष झाली, तरी आयुष्यात देव विसराने देवदाव घरी. मी आमचे वडील एकादशीला वारले म्हणून औषधाला गेलो. मी माल आणाया कोपण आणायचं तिथवर आली, फराळ चारून त्यांना गेलतो. तरी आल्यावर मला उठून गळ्याला पडली. मग तसं माझं सुद्धा झालेलं आहे. मग आता इथं देव राजकारणात 50 वर्ष होतो, 5 पदावर. पण तेवढं करून सुद्धा मी देव विसराय नाही. फार भोवतालून जळगाव, शेळके, डोंगर, हे उदगीर, रामतपूर, हे सगळ्या भोवताचे गावं, आळंदी, पंढरपूर, चौकाड आमचा फिरण्याचा सगळ्याला माहिती आहे. माहीत म्हणून मग त्या निमित्ताने गावात आमदार किसनराव जाधव होते. त्यांनी फलाटका सांगितल्यावर व तितक्यात मी राजकारणात असताना भूकंप झाला केदारीला, तेव्हा डायरेक्टर होतो मार्केट कमिटीचा. मग तिथं सगळं केदारीचे लोक जीचेपी आणणं काढणं, मग त्या लोकांचं ऐकून मग मी म्हणलो मी हालत नाही तुमचं सगळं. तिथं बऱ्याच आमचे सुद्धा सोयरे 2 मेली त्या जाग्यावर किलारीत. मग त्या निमित्ताने गावात औरंगाबाद किसनराव जाधवानं इथं सदा तुम्ही फलाटच म्हणता म्हणल्यावर मग कलेक्टरचं भूकंप झाल्यावर लेटर आलं माझ्याकडं. गावात कुणी राहिलं तर त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही, सगळं गाव बाहेर काढा म्हणले. गावात सगळी 40 फूट काढली आहे. अजून घर कोणाचं चांगलं नव्हतं आणि रस्ता कधी किती मिनिट केला तर भरायचा नाही आणि टिकायचा नाही. आणि म्हणून या गायरनात हरिजन लोक मुलाले आम्हाला द्या. त्याला बाबा तुमच्या पाया पडतो, मला एवढं माझं ऐकणार का नाही. तर ऐकले त्याने. मग सगळं गाव बसवलं, तळं केलं, पुन्हा ही मंदिराला जागा सोडली. पुन्हा इकडून सगळ्याला माहितीच आहे की भाऊ असं लबाड काम करीत नाहीत, अशी सगळ्याचा भरवसा, गावातला भरवसा सगळ्याला प्रेमात घेऊन पुन्हा फ्लॅट वाटप केली. औरंगाबादच्या कमिशनर साहेबांनी लेटर दिला आणि इथं सांगितलं आता येऊ द्या, कोण आमदार येऊ द्या, काय येऊ द्या. कमिशनर साहेबांनी लेटर दिले. मग इंजिनियर आणून फ्लॅट पाडली आणि मग सगळ्याला वाटप माझ्या हातानं झालं. आता त्याचे कबाले निघणार तेवढे आणायचे आणि लोकाला द्यायचे. अजून महाग लागले आत माझ्या. तरी झालेली सरपंच सुद्धा म्हणाल्या, झालेली म्हातारे सुद्धा म्हणाल्यात हे भाऊ तुमच्याचे सर्ग काही शिस्त लागत नाही. मग असं करून हे फ्लॅट दिल्यावर गावात एवढी जागा सोडली मंदिराला आधी सोडल्यावर 5 मूर्त्या आणल्या. त्यावर जागा सोडून मंदिर बांधून त्याला 1 लाख रुपये भरवतो. जोशी साहेबाच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मग त्यांच्या पस्तोर जाऊन 7 वर्ष 1 लाख रुपये अडकलते. तर तेवढे मनोहर जोशी साहेबांनी ती यशवंत योजना म्हणून होती. अरे म्हणे एवढेच कसं ठेवला तुम्ही. कलेक्टरला फोन केलेला तुमच्या इतके लगुलाग यांना दिले पाहिजेत म्हणून त्यांनी फोन केल्या. खाल्ल्या मूर्त्या आणल्या. त्या विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर माऊलीची, तुकाराम महाराजाची, संत गुरुबा काकाची, सिद्धनाथ सोनारीचे सिद्धनाथ आमचं दैवत आहे. तर पुन्हा तेवढ्या आणल्या की पुन्हा ही झाली मुलाखत. असे देत पुन्हा लागली अजून देवाच्या पुढं नामदेवराया राहो चोकोबाराया म्हणलं. मग जोगेश्वरी. मग एक राजस्थानचा मूर्ती करणारा मला गरुडानं भेट दिली. गरुडानं भेट दिल्यावर मला घाबरं सुटलं. मग मी म्हणलो देवा घरी निसता गरुड येत नाही, महाविष्णू सूक्ष्म रूपानं राहत्यात
मग ती लिहिले तुकाराम महाराजच्या गात्यात अनुभव आली ती जगाला दावा तशी म्हणून 3 मजलीवर गरुडन हनुमंतराया बसवलं बस. आणि 40 अभंगात त्यांचं नाव निघतंय. त्या अभंग पाठ आहेत मला. मग तेवढं झाल्यावर